म्हणलं इथं बसू नका बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग आता कुठं थांबते? 500 किलोमीटर लेकर आले. द्या घर तुम्ही त्यांना, सरकारने घर द्यावा. थांबते मैदानात, त्या मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5 हजार लोक आहेत. कोणचं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागू नये. नाही देवत आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, पण देवेंद्र फडणवीस करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होत आहे. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, खोटरडा डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावं लागते. आम्ही काहीच करीत नाही. शिंदे समिती आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी चर्चेची. आम्ही तो नाही म्हणलो, हैदराबाद नाही, हैदराबादचं पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला, इथं शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहेत. थोडं आम्हाला ते वाचायचं, आणखीन अभ्यासात राहिलं. म्हणलं ठीक आहे, पडलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय? ते म्हणले हो. मग काय, माझं म्हणणं काय, 30-35 मंत्री आणि तर दोघ आहे, किती या? आम्ही चर्चेला तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, काही नाही, तर आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना आमचेच पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर, त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. राहिला असेल ते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर थोडं किचकटे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करा. तुम्हाला हरकत काय? अभ्यास झालाय का? हो झाला. मग देऊन टाका दोन्ही गॅजेटियर. मी ते ऐकत नाही एक आणि ठीक, दोन्ही पण. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला ते माघारी येतो म्हणले आणि आले नाही. होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा मागे राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला ठिकाण असं घेतो, दमाने घेतो. तुम्हाला ते झाल्यावर प्रेस घेऊन सांगेन. तवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचा नाही, कबड्डी खेळायला लागल्यावर खो द्यायचा. तुम्हाला ते जर तोंड घेतले ना, त्याच्यानंतर प्रेस घे आणि मग आपण 2-3 जण हिशोब करू. कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाने काय होत असतात.
तुम्ही फक्त बघा माझ्या माहिती, मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकदाच जर जळभर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत, काही नाड्यात गुतत, आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उठणार नाही, पिढ्यांना पार त्यांना पूरक असं देतो, गलत दम्मानी देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोरावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागल, खाली मान घालावं लागेल असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागलेत, तर मुंबईचे वेशीवरती लोक आहेत, त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला कोणत्या कोणत्या मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारला नेमके हे मुंबईकर येत काही मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरचं महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस, अंतवर मी जगत बी नाही, तुम्हाला काहीच होणार नाही. इतक्या दिवस उपोषण, मला तुमच्या संग बोलायचं असलं का आधी पाणी प्यावं लागतं म्हणून बोलावं. तुम्हाला खोटं बोलायची मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधव यांना ठीक आहे, यांना खोटं बी वाटत असतं. तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं. मराठी या मुंबईत येणार, कोणी त्यांना अडवू शकत नाही. आणि अडीलं तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत गेले. आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये आणि केलं त्यांच्याविषयी आमच्या मनात कटुता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. चला, धन्यवाद. तर मुंबईकर बांधवांनो, हे होते जरांगे पाटील. आज आपण बघत आहोत की रोजच इथे मराठ्यांवर अन्याय आणि अत्याचार होत आहे, आणि अशा प्रकारे हे भाजपचं सरकार मराठ्यांना खूप त्रास देत आहे. तरी मुंबईकर बांधवांना विनंती आहे की मुंबईकर बांधवांनी मराठा बांधवांसाठी 8 दिवस मुंबई बंद ठेवायला काहीच हरकत नाही.